छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रीमंतयुगी या गाथेतील लाल महालाचा पराक्रम ऐकूया आपण. राजांनी भवानी मातेचे स्मरण केले. अंधारातून अश्रुपथक चालू लागले. वाटेवर येताच राजांनी मशाली पेटविण्याची आज्ञा दिली. मशाली पेटविल्या गेल्या. पितळेच्या नक्षीदार तुंब्यांनी सजलेल्या मशाली वाऱ्यावर फरफरू लागल्या. अग्रभागी 2 मशालीच होते. त्यांच्यामध्ये इब्राहिम खान होता. इब्राहिमच्या डाव्या हाताला राजे होते. उजव्या बाजूला बाळाजी, चिमाजी, सर्जेराव, महादेव राजांच्या हातात मागे होता. पाठीमागून पठाणांचे व इतर स्वरांचे पथक येत होते. राजांनी इशारा करताच दौड सुरू झाली. टापा घुमवीत एक पथक भरधाव वेगाने घाट चढत होते. घाटाची चौकी पहारे जवळ आले. टापांचा आवाज ऐकून चौकीवाले भाले तलवारी चावरून रस्त्यावर आले. चौकीजवळ येताच इब्राहिमने हात उंचावून थांबण्याची इशारा केली. 5-25 मशालीत सारे अश्वपथक उजळून निघाले होते. डावा हात कमरेवर ठेवून इब्राहिमने समोर आलेल्या पहारेकऱ्यांवर नजर टाकली. पहारेकरी काही बोलायच्या आतच इब्राहिमने विचारले, कितने आदमी है यहाँ? करीब 25 होंगे हुजूर. चौकीदार म्हणाला. गाफिल मत लेना, समजे? जी हुजूर. इब्राहिमने टाच दिले. अश्वपथक टापांचा आवाज करीत पुढे सरकले. अंधारात नाहीसे होणारी मशाली दिवे पाहत पहारेकरी सुटकेचा निश्वास सोडून चौकीकडे वळाले. पुणे गाठीपर्यंत रात्री खूप उशीर झाला होता. अष्टमीच्या चंद्राचे कोवळे चांदणे धर्तीवर फाकले होते. घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकून पहारेकरी बंदुका सरसावून पुढे आले. इब्राहिम खानाचे पथक थांबले. पहारेकऱ्यांनी दरडावून विचारले, कोण हे? एका पठाणाने घोडा पुढे घातला. मशालीच्या उजेडात इब्राहिम खानला पाहताच पहारेकरी चपापला होता. तोच शेजारी आलेल्या पठाणाचा घोड्यावरून वाकून पहारेकऱ्याच्या खाडकन मुस्काळीत दिली आणि तो ओरडला, बदतमीज, खान साहब को पहचानता नहीं? पहाऱ्याच्या बाकीच्या ढालातांनी गडबडीने मुजरे केले. वाट मोकळी झाली. इब्राहिम काहीच झाले नाही अशा आविर्भावात आपल्या पथकासह आत गेला. सारे पथक मंद गतीने जात होते. सर्वत्र केव्हाच सामसूम झाली होती. गस्तकऱ्यांच्या आरोळ्या उठत होत्या. टेहळणी अश्वपथक वाटेत गाठ पडत होती. सारी मोगल सेना दिवसभराच्या रमजानच्या उपासाने थकवून जेवून गाढ झोपी गेली होती. इब्राहिमचे अश्वपथक सरळ लाल महालापाशी आले. पथक लाल महालाकडे येताना भेटणारी व्यक्ती पथक पाहताच परवितगार हा शब्द म्हणत होती. परवलीचा शब्द ऐकून धीर येत होता. लाल महाला शेजारी असलेल्या कसब्याजवळ येऊन अश्वपथक थांबले. लाल महालाभोवती पहारेकरी उभे होते. इब्राहिम खानने आपला एक स्वार पहाऱ्याला उभा करण्यास सुरुवात केली. मूळच्या पहारेकऱ्यांना चांगला पहारा करण्याबाबत दम भरला. पहारेकरी पेरीत वाड्याच्या मागेपर्यंत गेले. राजू ज्ञानूने घराजवळ पाय उतार होऊन त्यांनी दारावर टिचक्या मारल्या. ज्ञानूने दार उघडले. राजांनी आपले धारकरी एक वेळ पाहून घेतले. वाड्यांच्या दिंडीजवळ राजे आले. ज्ञानूने दिंडी उघडली. दिंडी दरवाजाजवळ सर्जेराव घोड्यासह उभे होते. महालाच्या आवारात नीरव शांतता नांदत होती. पिछडीच्या पहारेकरांनी विचारले, कोण? मी ज्ञानू माळे. ज्ञानूने सांगितले. निर्धास्त होऊन पहारेकरी समोर येत होता. राजांच्या मागे उभ्या असलेल्या महादूने खंजीर काढला. सपकन आवाज झाला. माळ्याने पुढे होऊन पहारेकरांचे तोंड आवळले. आवाज न करता पहारेकरी झुकला. वाड्याच्या मुद पाकखान्यातून भांड्यांचे आवाज येत होते. खानाचे भटारी पहाटेचे स्वयंपाक करण्यात गुंतले होते. राजांनी खुणवताच 5 जण चोर पावलांनी आत गेले. स्वयंपाकात मग्न असलेले भटारी केव्हा हल्ला झाला हेही समजू शकले नाही. एक भटारी अस्पष्ट ओरडला, पण क्षणात तो आवाज बंद झाला. ज्ञानू राजांजवळ आला. त्याच्या हातात शिडी होती. त्याने वरच्या शिडीकडे बोट दाखवले. खिडकी बंद होती. ज्ञानू म्हणाला, कुसव ढिली केलीत, अलगत हाती घ्या. राजूने महादेवकडे पाहिले. महादूने शिडी लावली. खिडकीच्या बाकणाला हात घालून महादेव नेट लावित होता. खिडकी करकरत उघडली. सारे क्षण तसेच दबून होते. महादेव खाली आला. राजांनी बाळाजी चिमाजींना खून केली. बाळाजी चिमाजींच्या पाठोपाठ राजे खिडकीतून प्रवेश करते झाले. पाठोपाठ एक जण आत येत होता. राजांच्या कल्पनेप्रमाणे ती महालाची जागा होती. राजे नेहमी तिथे झोपत असे, पण तो महाल आता पडद्यांच्या बाणांनी झाकला गेला. खानाच्या अनेक बेगमांसाठी त्या महालात पडदे आडपडदे लावून अनेक दालने बनवली गेली. राजांनी एका बाटात कट्यार खुपसली. पडदा फाडीत कट्यार उतरली. राजांनी आत प्रवेश केला. आतले दृश्य पाहून राजे जागच्या जागी खेळले. खानाच्या काही बेगम दासी त्या आखाण्यात झोपल्या होत्या. समयांचा उजेड दालनात फाकला होता. जाग्या झालेल्या स्त्रियांनी डोळे उघडले. तलवार हाती घेतलेले लोक पाहताच त्यांचे डोळे विस्फरले गेले. अंगावरच्या चोळ्यांचे आत्मा पायातले विजारांचे भान नसलेल्या त्या नग्न स्त्रिया पाहताच राजांचे लोक थबकले. त्याच वेळी एका स्त्रियेने किंकाळी फोडली. नीरव शांततेत ती किंकाळी घुमली. तलवारीने तिचा आवाज बंद करण्यात आला. एका दासीने गडबडीने समई विझवली. काळोख झाला. बेगमांचा एकच आक्रोश उठला. राजांचे सहकारी आवाज थांबवण्याचा प्रयत्न करत होते. भटारखान्यातील सैनिक वाड्यात घुसले. अर्धवट पेंगट असलेल्या सैनिकांना असे पहारे करता होय म्हणत कत्तल करीत
होते. त्यांना वाड्यांचे पहारे कब्जात आणले होते. राजे क्षणाची उसंती न घेता येणारा आडवा पडदा चिरीत खानाचा शोध घेत जात होते. खान पलंगावर झोपला होता. उठलेल्या क्रोशाने खान जागा होऊन त्याने बाजूला भरून ठेवलेली बंदूक उचलली. पडदा फाडून आत शिरलेल्या मावळ्यावर बार काढला गेला. मावळा ढासळला. पाठोपाठ राजे घुसले. बेदरलेला खान खिडकीतून सज्जत उडी मारण्याच्या तयारीत. तोच त्यावेळी बेगमने दिवा विझवला. राजांनी त्वरेने अंदाजाने वार केला. खानाची किंकाळी उमटली. बेगमांचा आक्रोश वाढला. साऱ्या महालात एकच धावपळ उडाली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. अंधार सरासर कापाकापी सुरू झाली. कंकाळ्या उठत होत्या. खानाचा मुलगा अब्दुल फत्ते बापाच्या रक्षणार्थ धावला, पण त्याची क्षणात कत्तल झाली. या गोंधळात काही मावळे वाड्यातल्या पाण्याच्या हौदात पडले. राजांनी इशारत केली. वाड्याच्या प्रथम दरवाजात असलेले वाजंत्रीवाले उठले होते. मावळ्यांनी त्यांना चौघडे बडवायला सांगितले. जेव्हा राजांचे लोक वाड्याच्या मागच्या दिंडी दरवाजाजवळ गोळा झाले होते, तेव्हा नगारखान्यावर नगारा वाजवत होता. वाड्यात किलकारी उठताच इब्राहिमच्या पठाणांनी वाड्याभोवतीचे पहारे कापले होते. राजे दिंडी दरवाजाने बाहेर आले. सर्जेराव घोड्यावर स्वार होऊन घोडा हाती धरून उभे होते. राजे स्वार झाले. साऱ्यांनी आपली जनावरे पकडली. इब्राहिम खानाचे पथक आले तसेच दौडीत निघाले. वाड्यातून उठलेल्या किंकाळ्या पाठोपाठ जडणारा चौघडा ऐकून पहाऱ्यांचे स्वार वाड्यासमोर गोळा झाले. तोच इब्राहिम ओरडला, खान मारे गए, गनीम भाग गया, पीछा करो, पकडो. इब्राहिमने बोट दाखवलेल्या दिशेकडे अश्वपथक उधळले. पाठोपाठ इब्राहिम आपल्या पथकासह पकडो, गनीम भाग गया ओरडत धावत होता. खानाच्या छावणीत एकच गोंधळ उडाला होता. पुढच्या अश्वपथकांच्या पाठोपाठ भरधाव वेगाने राजांचे अश्वपथक धावत होते. पकडो, मारो म्हणत नेताजी, तानाजी, मोरोपंत आपल्या पथकासह राजांना येऊन मिळत होते. राजांच्या स्वाराने पुणे बाहेर येताच कर्णा वाजविला. त्याचे आवाज उठत होते. कात्रजवळ रानातून तसाच आवाज उठला. पुढे गेलेले अश्वपथक घाटावर पोहोचले. पथकाने विचारले, गनीम यहाँ से भाग गया? नहीं हुजूर. पथकाचा सरदार गोंधळला. तोच त्याच्या स्वाराने बोट दाखवीत सांगितले, हुजूर ते पहा. सरदार पाहत होता. खालच्या दरीतून मशाली पळत होता. सरदाराचा संताप भडकला. सारे समोर आलेल्या पहारेकऱ्यावर तलवार चालवीत तो ओरडला, दगाबाज. क्षणात पहारेकऱ्याला शासन मिळाले आणि खानाचा सरदार कात्रजच्या घाटाच्या रोखाने उतरू लागला. पाठोपाठ राजांचे पथक घाटावर आले. खानाचे पथक मशालींच्या दिशेला वळलेले पाहताच राजांचे घोडदळ कोंढाण्याच्या दिशेला लागले. खानाच्या पथकाला मागून टापांचा आवाज ऐकू येत होता, पण त्याने आपलीच कुमुक आहे असे वाटून ते त्वेषाने मशालीचा पाठलाग करण्यासाठी रानात घुसले. मशाली नजीक आला. सरदारांचे डोळे विस्पारले गेले. साऱ्या रानात बैल धावत होते. शिंगांचे पलोते फरफरत होते आणि अनेक झाडांच्या फांद्यावर तशाच मशाली बांधल्या गेल्या होत्या. ते बघून खानाचा सरदार जागच्या जागी खिळून राहिला. त्याच्या नजरेसमोर काजवे चमकू लागले. नवमीच्या पहाटे राजे कोंढाण्यावर पोहोचले. राम जन्माच्या दिवशी सूर्योदयाला राजे कोंढाण्यावरून सूर्यदर्शन घेत होते. आणि कदाचित यालाच म्हणता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. असे सगळे प्रसंग मी तुमच्या समोर आणणार आहे. नक्की ऐकवा. इतरांनाही तुम्हीही ऐका आणि मला प्रतिसाद द्या. जय शिवराय. जय जिजाऊ. जय महाराष्ट्र.